चला लगेचच टाइम अलॉट करतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. देऊया दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. गेम ऑन. आजच्या पहिल्या फेरीतील तिसऱ्या मॅचला सुरुवात होतीये. टीम सागाव त्यांना फाईट करतीये. देवीचा पाडा 40+. 6:52 पहिला चेंडू पटवा आणि पहिला चेंडू गती कमी केली, गती कमी ठेवली, बॉल समोर ठेवला, बीट केला, पडल्यानंतर खऱ्या अर्थानं विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहता संदीप पाटील सिनियरला तुम्ही पाहता. सलामीची जोडी, आघाडीची जोडी जीतू पाटील आणि विलास म्हात्रे अशी सलामीची जोडी तुम्ही पाहता. सामना तिसरा तुमच्या समोर. या दोन टीम मध्ये पहिली नारिवली टीम जिंकली, दुसरी मोठा गाव संघ जिंकला. कमी गती केली. गुड लाईन स्पोर्टनं बॉल टेकअप घेतला. अगोदरचा बॉल समोर ठेवला, हा बॉल थोडा मागे ठेवला. खऱ्या अर्थानं गोलंदाजी चांगली होती. पहिल्या षटकामध्ये सिनियर आहेत संदीप पाटील तुम्ही पाहता. लागोपाठचे 2 बॉल डॉट. 5 षटकाची मॅच. P1 P2 च 2 पॉवर प्लेचं षटक तुम्ही पाहणार आहात. या षटकातील पुढचा बॉल फुल टॉस. यू मस्ट डेफिनेटली हिट. बेल्स खाली पडल्यात. लाईट जरीवर रेड. विकेटचा पर्यंत धक्का लागला. पहिला देवीचा पाडा टीमला 0वरती. पहिला फलंदाज बाद. धक्का पहिला. पहिला धक्का लागला. देवीचा पाडा टीमला जीतू पाटीलची विकेट झाली कॅरी. नो बॅट्समन इन नंबर 3 वरती तुम्ही पाहता. पक्षांचा थवा देखील आता अलविदा होत असताना खऱ्या अर्थानं अंधार झाला. तुम्ही देखील दृश्य पाहिलं मैदानामधून. न्यू बॅट्समन इन नंबर 3 वरती रमाकांत. या स्वराज्य पाटील यांचं देखील शुभागमन. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. संदीप पाटील यांची ही उगवती पिढी आहे. खऱ्या अर्थानं सुपुत्र आहेत त्यांचे. मंथनला देखील तुम्ही पाहता खूप मेहनत ते देखील घेतात. खऱ्या अर्थानं काल देखील होते, आज देखील. शाळेत जातात की नाही हे प्रश्न आम्हाला निर्माण होतोय. उठत तरी कसा. सकाळी लवकर शाळा असावी, शाळेत जात नसावे. खऱ्या अर्थानं मॅचेस आहेत, पप्पाने ठेवल्यात. शाळा देखील आपलीच आहे. काय काही हरकत नाही. तुम्हाला देखील शुभेच्छा देऊ. जाऊयात हॅट्रिक बॉल. नवीन बॅट्समन राजू म्हात्रे मैदानामध्ये तुम्ही पाहता. ऑन हॅट्रिक. हा बॉल खूप चांगला ट्रान्स बदलला होता. बॉल देखील पडल्यानंतर थोडा खाली झाला. विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉल ची समाप्ती. पहिलं मेडियन षटक पाहायला भेटेल का संदीप पाटीलच्या माध्यमातून. सागाव टीमचा संदीप पाटील पहिला आघाडीचा गोलंदाज. माझ्यावरती कॅप्टननं का जबाबदारी दिली हे सांगत असताना 5 बॉल डॉट, त्यामध्ये 2 विकेट. महत्वपूर्ण रोल राहिला. कट लागली. या बॅटचा कडा बॉल मागे गेला लेग स्लिपला. तोपर्यंत या बॉलवरती धाव मिळती 1. षटक संपलं जात आहे पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना
काय गोलंदाजी राहिली सागावच्या संदीप पाटीलची. धावा खर्च केला, फक्त एक विकेट मिळवले, 2 डीज आहे. गाव चर्चेत आहे. या पंचक्रोशीतील हे नागाव गाव आहे. या गावामध्ये सर्व गोष्टींचा भंडार आहे. मग आता 19 फेब्रुवारी शिवजयंती देखील थाटामाटात साजरी होईल. खऱ्या अर्थानं हरिनाम सप्ताह देखील पार पडल्या आणि आज याच पंचक्रोशीमध्ये डे नाईटचं हे स्वप्न साकारलेलं. खऱ्या अर्थात तुम्ही पाहता उत्तमदादा पाटील, नानादादा पाटील, गाव पूर्ण एकत्र आहे. ग्रामस्थ मंडळ एकत्र असला तर कुठलं पण तुम्ही नियोजन आयोजन करा, सक्सेस होतील, 100% सक्सेस. नाना पाटील यांचे तुम्ही सुपुत्र देखील पाहताय विहानला, विहान बादल. खऱ्या अर्थानं बादल त्याचं नाव आहे. विहानला तुम्ही पाहता ते देखील मॅचला एन्जॉय करता. आता छोटा तो देखील आला. खऱ्या अर्थानं वडिलांनी स्पर्धा मंथन देखील आहेत, स्वराज देखील आहेत. तुम्हाला देखील शुभेच्छा देऊ. येणारे हे तुमचे सितारे आहेत, उगवते सितारे आहेत. यातून एक चांगला क्रिकेटर होईल, एक चांगला एक बिझनेसमॅन होईल, यात मात्र शंका नाही आहे. आमच्यासोबत खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता विनोद जोशी देखील आहेत. खूप मेहनत विनोद देखील लागली आहे. षटकातील पुढचा बॉल, गती कमी, व्हायरेशन पाहिलं. बॉल फर्स्ट टीपला, दोन्हीच गाड्या एकाचला, पण इथे अपघात होईल का? होणार नाहीये. पोचलाय इथे मात्र तुम्ही पाहता डॉट बॉल आला. सचिन पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. सचिन पाटील, सचिन हे नाव खूप मोठा. इंटरनॅशनल क्रिकेट 16व्या वर्षापासून क्रिकेटची सुरुवात. सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेटचं भगवान हे सागावचे सचिन पाटील आहे. तुम्ही पाहता पहिला बॉल त्यांना फेकलाय डॉट. स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. जयगाव देव जहानुबा 40+ क्रिकेट संघ नागाव डे नाईटचा हा शामियाना तुमच्या समोर पेश केला. आज या दुसऱ्या दिवसामध्ये A1 जोडी, A1 क्वालिटी, एक दर्जेदार आयोजक उत्तमदादा पाटील, नानादादा पाटील, त्यांचे पूर्ण सहकारी. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता सफल झाला अक्रॉस द लाईन. बॉल चाला फाईन लेगला, फिल्डर धावतोय. तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळतील किती? या बॉलवरती धावा मिळल्या जातात त्या 2 न स्कोर पुढे चालला. धावफलकावरती धावा तुम्ही पाहता त्या स्कोरबोर्ड वरती 3 या आकड्यावरती 3 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. षटक क्रमांक दुसरं P2चा नावाले एंड करणं सज्ज झाला. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील चौथा शेवटचा सामना 40+चा. संदप आणि पिसवली तुम्ही देखील सज्ज राहायचा. रिवर्सचा वापर, आठवण झाली आहे डॉबल ऑर्डरची. चाललाय बॉल वाऱ्याच्या वेगानं, सीमारेषेला फाडून आला. रिवर्सच्या माध्यमातून चौकार 4. पुन्हा एकदा फत्र इथे झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. पकडलाय झेल, संपला बॅट्समनचा खेळ. धक्का लागलाय देवीचा पाडा. टीमला तिसरा फलंदाज बाद.
पाहताय तर एक टायगर हे दोन व्यक्तिमत्व खूप स्पर्धा चर्चेत राहिली 2 महिन्यापासून डे नाईटचं आयोजन होईल का सक्सेस करून दाखवलंय हे व्यक्तिमत्व आहे खऱ्या अर्थात तुम्ही पाहता यांच्यावरती आधारित हे 40+ टीम देखील त्यांच्या सोबत आहे रेग्युलरची पूर्ण संघ त्यांच्या सोबत आहे ग्रामस्थ मंडळ नागाव सोबत आहे सोबतीला सर्व असले का नक्की छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य ची निर्मिती केली खऱ्या अर्थानं हे आयोजन देखील तेवढं सक्सेस करण्याचं काम आज केलं उत्तमदादा पाटील आणि त्याच्यानंतर नानादादा पाटील यांचं कौतुक करू या बॉलवरती धावा 2-2 स्कोर पुढे चालला तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 9 या आकड्यावरती या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे योमेश द फडाटली हिट फॉर रिचर्ड ईस्टर्न यशना जात गेली जाते कीस घेतलंय चुंबन विकेटचं बटन OUT फलंदाज बाद वरून देखील तुम्ही पाहताय चांगलं संगीत या बापूदादा दाबाचे मालक आमचे प्रभाकर दादा पाटील आणि सुनीलजी भोईर या दोन मान्यवरांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती या प्रभाकर दादा पाटील या आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत सुनील भोईर आपलं देखील स्वागत टाइम आम्ही अलॉट केला याची देखील नोंद घ्या या सूरज मडवी अष्टपैलू क्रिकेटर 12-13 नागाव आपल्या देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये संदीप पाटील पुन्हा एकदा जबाबदारी का न द्यावी त्यांनी गोलंदाजी दमदार केली आहे मात्र वेट ऑन वॉच क्रिकेट इनफिल्डच्या वरन बॉल चाला एक्स्ट्रा कव्हरला तोपर्यंत या बॉल वरती धावा मिळतील तुम्ही पाहता त्या मात्र 2 जो सलामीला विलास म्हात्रे जे आता प्रथमच स्ट्राईक लागले त्यांना 2 मात्र खेळाला केली आहे सुरुवात आणि संघ जाऊन पोहोचला तो डबल फिगर मध्ये धावफलकावरती धाबा तुम्ही पाहता 11 या आकड्यावरती या बापूचा धाबाचा प्रोफायटर खऱ्या अर्थानं प्रभाकर दादा पाटील सुनील भोईर या दोन मान्यवरांचा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत वेट ऑन वॉच क्रिकेट स्क्वेअर लेगला जेल मात्र पहिले धावले असता जेल झाला असता फेकी डेंजरला हवी होती कल्पेश रनआउट झाला असता कुठेतरी थांबले लेट गेले या आपल्या दोन मान्यवरांचा देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू या सुनील भोईर यांचं देखील शुभागमन प्रभाकर पाटील आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत तुम्ही पाहता मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात धावफलकावरती धावा तुम्ही पाहताय 14 या आकड्यावरती षटक क्रमांक 3 संदीप पाटील पुन्हा एकदा त्याला आणलाय ज्यानं धावा फक्त 1 खर्च केली पहिल्या षटकामध्ये 2 विकेट तो पुन्हा एकदा आला लॉर फुल टॉस बॉल फ्रंट फुल लावून डान्सिंग डाऊन द ग्राउंड थोडी मिसफील झाली आहे आणि तोपर्यंत या बॉल वरती धावा मिळतात त्या 2-2 स्कोर पुढे चालला स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता धावफलकावरती धावा 16 धावा धावफलकावरती षटकातील पुढचा बॉल
बॉल चालला तुम्ही पाहता लॉंग ऑफ फिल्डर वेगात आला, एक केली दुसरी धावचा प्रयत्न, दुसरी मात्र पूर्ण केली जाती. 2 धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता धावा धावफलकावरती 18 आल्यात आतापर्यंत. षटक तिसरं प्रगतीपथावरती संदीप पाटीलचा वापर, त्याला पहिल्या षटकामध्ये खूप दर्जेदार गोलंदाजी केली. या षटकामध्ये देखील त्याचा तोच प्रयत्न, त्याच्याकडे सर्व गोष्टी अचूकता, बेदुकता, व्हेरिएशन, बॉलचा लाईन टप्पा आणि सर्व असलेला भंडार संदीप पाटील ची गोलंदाजी मात्र अविश्वसनीय. हा बॉल खूप चांगला आणि हा चेंडू आला डॉट. षटक क्रमांक संपलं जात आहे तिसरं आणि खऱ्या अर्थानं संदीप पाटीलचा 2 स्पेल पूर्ण झालेत. 2 स्पेल मध्ये धावा खर्च केला फक्त 10, विकेट मिळवल्या 2 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा तुम्ही पाहता फक्त आणि फक्त 18 या आकड्यावरती. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. संदीप मात्र याला पहिलाच बॉल 8 फीटच्या वर साला बॉडी लाईनच्या दिशेनं फिल्डर धावतो. तोपर्यंत तुम्ही पाहता 2 धावा पूर्ण, तिसरीचा प्रयत्न, तिसरी होईल का, काय धाय घेतली आहे आणि तिसरी धाव झालीये का. पंच लगेचच गेल्या. तिसऱ्या पंचाकडे जास्त जोखीम उठवली नाहीये कैलासनं, त्याला माहिती आहे थोडा हार्ड आहे आणि लगेचच आम्ही तिसऱ्या पंचांकडे जाऊ. तिसरे पंच लगेचच सज्ज होतील. आमच्या टेक्निकल रूम मध्ये अंकित पाटील आहेत, हसता चेहरा खऱ्या अर्थानं. आणि बॅट ग्राउंडिंग झालीये का या गोष्टी लगेचच चेक केल्या जातील. पोचलाय का, बॅट ग्राउंडिंग झालीये का, ह्या गोष्टी लगेचच चेक केल्या जातील. तुम्ही पाहू शकाल आमच्या टीव्ही स्क्रीन वरती. आणि इथे डिसिजन क्लोजली आहे. डिसिजन पेंडिंग तुम्ही पाहू शकाल LED टीव्ही वरती. आमची खऱ्या अर्थानं थेट प्रेक्षक कोण मिळाली या स्पर्धेचं पहिलं वर्ष, कारण की सर्व गोष्टी त्या स्पर्धेमध्ये LED देखील तुम्ही पाहता. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहू शकाल पूर्ण भगवाबाई वातावरण. खूप चांगली स्पर्धा खऱ्या अर्थानं हणण्याचं काम या 2 व्यक्तिमत्वानं केली आहे. नाना पाटील असतील, त्यानंतर उत्तमदादा पाटील असतील. फलंदाज बाद विकेटचं पतन आणि रनआउटच्या रूपात आणखी एकदा काढीचा. नंबर 6 वरती 6 वरती गेला प्रदीप. सॉरी 7व्या क्रमांकावरती शरद गेला. शरद मात्रे लेफ्ट हँडर आणि क्रिकेटमध्ये सर्वात
राईटी आहे. षटकातील पुढचा बॉल तुम्ही पाहता बट विकेटला एक केली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? दुसरी होणार नाहीये. गरज होती का? आणि रन आउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट. गेला पावली भाग हारी विकेटचं पतन. मधुकर मात्रे मैदानामध्ये गेला 8व्या क्रमांकावरती. संदीप मात्रेचं चौथं षटक तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल बाईटच्या रडारमध्ये उडवला. लॉंग ऑफला फिल्डर नाहीये. सरळ साइड स्पिनच्या बाजूला बॉल चालला. लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर आला. हा संघर्षाचा षटला ठोकत आला. चौकार 4. वरला बॉल चाललाय तुम्ही पाहताय. एक्स्ट्रा कव्हरला धावपलकावरती धावा तुम्ही पाहताय 27. कट करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल खाली आला. थोडा खाली बॉल ठेवला आणि डॉट बॉल आला. धावपलकावरती धावा तुम्ही पाहता 27 या आकड्यावरती. डीजे आता काल रोहित पाटीलचा डान्स पाहिला आपण 12च्या नंतर. खूप चांगलं संगीत त्यानं नक्कीच वाजवलं. नाचत देखील तेवढा छान होता खरं आता रोहित. तुम्ही पाहता लॉग ऑफला एक केली. पुढे दुसरीचा प्रयत्न. दुसरी होईल का? झाली. 2 धावा पूर्ण वेगानं केल्यात. 2 धावेच्या बरोबरीनं. धावपलकावरती 29. हॅलो हॅलो थँक्यू सो मच सुरेश जी पाटील साहेबांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. या नेक्स्ट मॅच टीम संदा 40+ आणि पिसवली 40+ संदा 40+ लगेच टॉस साठी इनिंग बेगनंतर आम्ही टॉस करणार आहोत. हे देखील लक्षात घ्या. संदा 40+ आणि पिसवली 40+ तुम्ही देखील लगेच सज्ज राहा. लगेच आम्ही टॉस करणार आहोत या इनिंग ब्रेक नंतर. चला वेळ कमी घ्या. सागाव फिल्डिंग करणार टीम वेळ कमी घ्या. बघा सागाव संघ वेळ तुम्ही जास्त घेतला अन्यथा तुमचा फ्लेअर आता आतमध्ये आणला जाईल याची देखील लक्षात घ्या.
इडफीटच्या वरनं बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेने तुम्ही पाहता एक केली दुसरीचा प्रयत्न दुसरी होईल का आणि दुसरी धाव पूर्ण झाली आहे का तिसऱ्या पंचांकडे या शिवभक्त केबी आमचं खऱ्या अर्थानं कबीरजी पाटील विजयजी पाटील आपलं मनपूर्वक सरचे स्वागत लगेच चेक केला जाईल फेके डेंजर रनला आली या बॅट नक्कीच ग्राउंडिंग झाली आहे का या गोष्टी चेक केल्या जातील लगेच आपण टेक्निकल रूम मध्ये जाऊयात अंकितजी पाटील आमच्या सोबत आहेत या किरण वडवी अश्विना भुईर आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत नॉट आउट नॉट आउट चला सुरक्षित आहे खऱ्या अर्थानं या बॉलवरती 2 रमेश आला थर्ड पुट लावून डान्सिंग डाऊन द ग्राउंड फटका लॉंग ऑफच्या फिल्डर काल लॉंग ऑनच्या कॅच पकडलाय आणि अविश्वसनीय झेल विकेटचं पतन फलंदाज बाद टीमचा कॅप्टन आणि पिसवली टीमचा कॅप्टन लक्षात घ्या आम्ही इनिंग ब्रेक नंतर टॉस करणार आहोत तुम्हाला सूचना सर्व टीमला आम्ही दिली इनिंग ब्रेक नंतर आम्ही टॉस करणार आहोत याची देखील नोंद घ्या एक धावानी एका धावेच्या बरोबरीनं स्कोर जाऊन पोहोचलाय तुम्ही पाहता धावफलकावरती धावा 32 खऱ्या अर्थानं कल्पेश पाटील खऱ्या अर्थानं स्कोरच्या भूमिकेत आहेत टेक्निकल टीम आमचं अंकित चेहऱ्यावरती नेहमीच स्मित असता बॉल तुम्ही पाहता नोमॅथ लाईज मध्ये कव्हरला तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळतात त्या 2-2 स्कोर पुढे चालला 2 धावेच्या बरोबरीनं 34 धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे 34 धावा धावफलकावरती या षटकातील शेवटचा बॉल आहे बॉल चाललाय बॉडी लाईनच्या दिशेनं एक बॉल आहे खऱ्या अर्थानं स्कोरर करणं आमच्या दुरुस्ती करतोय चुकी असावी खऱ्या अर्थानं असं वाटलं आम्हाला की शेवटचा बॉल आहे कधी कधी चुकी होतात माणसाकडनं नाही तर कोणाकडनं चुकी होणार हा बॉल तुम्ही पाहताय इथे फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला पहिला पूर्वार्धाचा खेळ संपला धावफलकावरती धावा तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 36 आणि 37 धावेचा पाठलाग आता करायचा उत्तरार्धामध्ये बॅटिंग करणार सागाव टीमला आणि या लगेच संदर्भ टीमचा कॅप्टन आणि कॅप्टन पिसवली 2 टीमच्या कॅप्टनला विनंती आहे लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करूया आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते तर 2 टीमच्या कॅप्टनला विनंती आहे लगेच टॉस साठी यायचं
इनिंग नंतर मी टॉस करतो लगेचच या संदर्भ टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे, पिसवली टीमचा कॅप्टन. पहिली इनिंग संपताच आम्ही टॉस करतो याची देखील लक्ष द्या. लगेचच टॉस साठी जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या रमेशजी म्हात्रे काल खऱ्या अर्थानं आम्ही पंच देखील पाहिले त्यांना. या तुमचं देखील वेलकम, आपलं देखील स्वागत करू. या लगेचच टॉस करूयात आपण. खऱ्या अर्थानं पिसवली टीमचा कॅप्टन आमच्या सभेत आहे आणि सभेत संदीप खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय नानाजी पहिली बाजू नाना शेठ पाटील, नानाजी दुसरी बाजू उत्तम शेठ पाटील, नाना पाटील उत्तम पाटील, हे कॉल तुम्हाला द्यायचे हे लक्षात घ्या. आणि बलिराम दादा पाटील यांच्या शुभ हस्ते मी टॉस करतोय. खऱ्या अर्थानं तुम्हाला पहिले आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेच्या पूर्ण लाडक्या आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला दोन्ही टीमला पहिले शुभेच्छा. नाना पाटील कॉल दिला आला नाना पाटील आणि मान्यवरांना विनंती करत आहे तुम्ही स्थानापन्न व्हा. खऱ्या अर्थानं तुमचं सर्वप्रथम दादा स्वागत करू या डे नाईटचा क्रीडा नगरीमध्ये. टॉस जिंकला पिसवली संघानं, डिसिजन काय असणार आहे? पेंडिंग आहे, मुलांना विचारतो, खेळाडूंना नंतर सांगतो. खऱ्या अर्थानं टीमचा कॅप्टन आहे, जेव्हा जेव्हा कॅप्टन तेव्हा तेव्हा खऱ्या अर्थानं काही हरकत नाही, जस्ट आल्यात. डिसिजन इज पेंडिंग आहे. काय म्हणाल, समोर टीम संदप आहे, खूप चांगली टीम आहे संदप. त्याच्यासमोर खेळताना कोणती गेम प्लॅनिंग काय तुमची? हां, संदप चांगलाच टीम आहे. बघूया, चांगलं खेळण्याचा प्रयत्न करूया. एक शेवटचा प्रश्न, पहिल्यांदा इथे एंट्री मारली खऱ्या अर्थानं पिसवलीमधून निघले या पंचक्रोशीतील नागाव गाव. उत्तमदादा पाटील, नानादादा पाटील 40+ ते पूर्ण असतील. खऱ्या अर्थानं कॅप्टन मोतीराम पाटील, श्रीनाथ पाटील, पूर्ण सर्वांचं ग्रामस्थ मंडळ नागावचं या स्पर्धेला सपोर्ट आहे. आमच्या पंचक्रोशीत म्हटली डे नाईटची पहिली स्पर्धा, कसं वाटलं, काय म्हणाल स्पर्धेबद्दल आणि इथे आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? आता जस्ट मी बघतच आहे, छान आहे, ग्राउंड वगैरे ठीक आहे आणि नियोजन पण ठीकच दिसतंय. एवढी काय वेळ नाही मिळाला मला बघायला अजून, आता जस्ट झालो आहे. हे होते पिसवली टीमचे कॅप्टन, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. हाडलं का डिसिजन खऱ्या अर्थानं लागला पिसवली टीमच्या बाजूने, त्यांचा डिसिजन पेंडिंग आहे. आता बॅटिंग किंवा फिल्डिंग जर वाटेला खऱ्या अर्थानं येणार तर तुम्हाला एकच प्रश्न विचार, कसं वाटलं इथं आल्यानंतर? खऱ्या अर्थानं सदब टीम तुम्ही डे देखील स्पर्धा इथेच देखील पार पडली, तुम्ही डे स्पर्धेमध्ये देखील खेळलं. आज येणारी स्पर्धा उत्तमदादा पाटील, नानादादा पाटील यांचं आणि डे स्पर्धा खऱ्या अर्थानं 40+ संघांना 32 संघांना प्राधान्य दिलं आणि रेग्युलर 16 48 संघांना प्राधान्य दिलं. काय म्हणाल दादा या स्पर्धेबद्दल आणि खऱ्या अर्थानं इथे आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं, कशी वाटली ही संकल्पना? नियोजन तर खूप चांगलं आहे आणि धन्यवाद करू आम्ही नागाव संघाचं की आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली त्यांनी आणि नाईट खेळायला खूप मजा येईल या ग्राउंडवर. नक्कीच हे होते संदीप टीमचे कॅप्टन, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्समधून कॉल आला, टॉस जिंकलाय, तुम्ही पाहता तो पिसवली टीमच्या कॅप्टननं. डिसिजन इज पेंडिंग, अजून डिसिजन पेंडिंग आहे. आणि जाऊयात खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. कॉमेंट्री बॉक्समध्ये होतोय बदलाव, ऐकूया साहीजी पाटील यांना. थँक्यू सो मच. थँक्यू. या शुभागमन झालंय खऱ्या अर्थानं. गीतकार, संगीतकार आणि एक जबरदस्त गायक असलेले आमचे बंधुतुल्य मित्र 40+ एक जबरदस्त खेळाडू संजय दादा पाटील, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. यस, स्वागत असेल. खरं तर ओळख आहे नागावगावची आमचे संजय दादा, कारण की ज्यांच्या आवाजानं खरं तर हा परिसर दुमदुमतो नेहमीच. तर त्यांचं शुभ आगमन, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. 37 धावसंख्येचं लक्ष आहे टीम सागाव समोर. टॉस जिंकला, फिल्डिंग स्वीकारली होती आणि जबरदस्त गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी देवीचा पाडा संघाला 36 वरती रोखलंय आणि 37 धावसंख्येचं लक्ष गाठण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये चेतन आणि साथीनं सुनील भोईर, ही जोडी चेतन म्हात्रे आणि सुनील भोईर मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी संदीपजी म्हात्रे आणि विलास जी यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तर खरं तर हे कॅश प्राइज लावण्यात आलंय जेणेकरून की आपले गोलंदाज चांगली गोलंदाजी करावीत आणि मॅच मध्ये आपलं आव्हान कायम राहावं, या हेतून मात्र हे पारितोषिक मान्यवरांच्या शुभ हस्ते लावण्यात आलं आहे. यस, गेम ऑन, लेफ्ट प्ले, पंचांकडे इशारा आलाय. इथे टायमर देखील ऑन होतोय आणि गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक हाताळण्यासाठी जितू पाटील आपल्याला पाहायला मिळतात. 30 चेंडू आणि विजयासाठी लक्ष आहे 37. पहिला चेंडू लॉप करायचा. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, बनून राहील दर्शक. चेंडू त्याच्या डोक्यावर फ्लाय होत असताना पहिल्याच बॉलवर आगाज दमदार षटकार.
खेळाडू आहेत एका दिशेनं ते चेक करायचं आहे. 5 होते आणि 5च आहेत का? यस. खरं तर काही नियमावली असतात आपल्याला किती फिल्डर हे सजवायचे. शशांकजी आपल्याला आता इनॅक्शन मध्ये पाहायला मिळतील, आमचे रमेश सर देखील पाहायला मिळतील. एरवी आपण त्यांना पंचाच्या भूमिकेत पाहतो, आज इनॅक्शन मध्ये प्लेइंग 11 मध्ये त्यांना आपण पाहणार आहोत. इथे देखील चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक होते बनून राहतील दर्शक. चेंडू जाईल सीमा रेषा पार, खणखणीत असा चौकार. ऑनसाइडला क्षेत्ररक्षक आहेत, झेलसाठी प्रयत्न केला तर झेल थोडासा कठीण होता. की जर विचार केला तर डीप मध्ये अगदी सीमालगत क्षेत्ररक्षक होते, तिथनं धावत यायचं होतं, अवधी कमी होता आणि तोपर्यंत चेंडू जमिनीवरती लँड झाला आणि धावा तोपर्यंत 2 पूर्ण होत आहेत. 12 धावा धावपळकावरती, 30 मध्ये 37 बनवायच्या होत्या आणि आगाज दमदार पाहायला मिळाला. 2 चेंडू आणि 2 चांगले प्रहार आपण पाहिले. इथे देखील फटका चांगला अलॉंग द कार्पेट, मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या हातात आज चेंडू जाईल. थोडीशी मिसफील्ड झाली, मात्र धाव एकच कंप्लीट होईल. एका धावेने स्ट्राईक रोटेट झाली आहे. धावसंख्या आता 1च्या मदतीनं 13 या आकड्यावरती. बिडबाद एक जबरदस्त सुरुवात म्हणावी लागेल, कारण की कमी धावसंख्येचं हे टोटल आपल्याला चेस करायचं आहे. शांत डोक्यानं खेळ करावा लागेल आणि त्या प्रकारची रणनीती ह्या दोघांकडनं आपण पाहतोय. कारण की नेहमीच आपण लो स्कोरिंग सामने हाय व्होल्टेज होताना पाहतो. जेव्हा जेव्हा फलंदाज चुक्या करतात तेव्हा तेव्हा मात्र मॅच मध्ये आपल्याला रोमांच पाहायला मिळतो. तसं काही घडत नाहीये, कारण की दोन्ही फलंदाज अक्षरशः शांत डोक्यानं खेळ करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला टीम संदप आणि विरोधात पिसवळी संघ कोमळ भोईर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दमदार खेळाडू त्या टीम मध्ये देखील आपण पाहणार आहोत. बिग बॅटल नेक्स्ट मॅच देखील असेल. इथे फटका सजवलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल असतील, चुकी झाली आणि इथे चुकीला माफी नसेल. आणखी झेल सुटला आणि धावा देखील 2 प्राप्त झाल्या आणि फलंदाज सुनील भोईर यांना जीवनदान आणि या 2च्या मदतीने धावफलक आता पोहोचेल ते 15 या आकड्यावरती. षटकाची षटक कंप्लीट झालंय. बिडबाद 15 अशी तडाखेबंद सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये एक षटकार एक चौकाराचा समावेश फलंदाज चेतन म्हात्रेकडनं. उर्वरित जर समीकरणाचा आपण विचार केला तर बनवायच्या 37 आहेत, 15 बनल्या गेल्या आहेत. अजूनही जर आपण विचार केला तर 22 धावसंख्येची आवश्यकता, कारण की कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. 40+ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्पर्धेमध्ये काही जे नियम बांधले गेले आहेत त्यामधील एक महत्वाचा नियम की दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा आपण पाठलाग करण्यासाठी उतरता तेव्हा कंपल्सरी आपल्याला धावसंख्या ही बनवावी लागते. पहिल्याच 6 मध्ये बनवल्यात त्या 15 आणि निर्धारित आता चेंडू शिल्लक आहेत 24 आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 22 धावसंख्येची. पहिल्या षटकामध्ये सामना खुला केलाय खरं तर ह्या दोन्ही फलंदाजांनी, कारण की त्यांना माहित होतं पॉवर प्लेचं हे पहिलं षटक, ज्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जर बनवल्या तर आपल्यासाठी पुढचा प्रवास हा सुखकर होईल आणि त्या दृष्टिकोनातनं मात्र ही फलंदाजी दोघांकडनं आपण पाहतोय. चला जास्त विलंब आपण करू नका. प्रत्येक षटकानंतर जरूर दोन्ही एंड आपण सामने पाहतोय. नावाली एंड आणि नागाव एंड अशा प्रकारे दोन्ही बाजूनं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं. राईट ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू डाव्या हाताच्या फलंदाज चेतन म्हात्रेसाठी चांगला चेंडू. अशा प्रकारे डॉट बॉल हाताळावे लागतील. सध्याच्या घडीला मधुकर म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. क्रिकेट आहे, जोपर्यंत अंतिम बॉल डिलिव्हर केला जात नाही तोपर्यंत सामना कोण जिंकेल याचं भवितव्य करणं नेहमीच कठीण राहतं. फटका फासलाय, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का परतावा लागेल फलंदाज चेतन म्हात्रेला.
सर्वत्र सध्याच्या घडीला एकच धून आपण पाहतो, जय श्रीराम हा नारा गल्ली ते दिल्ली पर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. याचं कारण की 500 वर्ष जे स्वप्न प्रत्येकाच्या मनामध्ये होतं ते स्वप्न सत्यात उतरलं ह्या वर्षामध्ये आणि सर्वत्र विजयोत्सव आणि दिवाळी साजरी झाली आणि तोच खरं तर हा आनंदाचा वर्ष आपण पाहतोय 2024 आणि त्या वर्षामध्ये अखंड हिंदुस्थानासाठी ही आनंदाची बातमी की प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा आपण पाहिली, रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा झाली आणि अखंड हिंदुस्थानासाठी अगदी गर्वाने सांगणारा तो दिवस आणि त्या दिवसाची आठवण करून दिली ह्या गीताच्या माध्यमातून. डीजेचं देखील आपण करूया कौतुक आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. राईट मोर द विकेट न मधुकर यांचा पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला संदीप पाटील पाहायला मिळत आहेत, सिनियर आहेत आणि एक काळ ज्यांनी क्रिकेटसाठी खरं तर भरपूर वेळ दिला आणि काळ गाजवलाय. रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून दमदार कार्य त्यांचं नेहमीच आपण पाहिलं होतं आणि सध्याच्या घडीला आता ते वनडाऊनसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पुढील चेंडू चांगला फटका ऑन साईडला मिडऑन मधनं डीप मध्ये चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी थोडी मिसफील्ड झाली आणि धावा मात्र मिळतील त्या ठिकाणी 4. खराब फिल्डिंग. एकतर धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट कमी आहे, त्यातल्या त्यात जर अशा प्रकारे क्षेत्ररक्षण केलं तर निश्चित घरचा रस्ता आपल्याला पकडावा लागेल. मात्र यांच्या मार्फत मात्र क्षेत्ररक्षणाची साथ देखील तितकीच महत्वाची असेल. नावाल यांकडनं राईट ओव्हर द विकेटनं पुढील चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह मिड ऑफ तैनात आहे त्याच्या हातामध्ये, चेंडू जाईल. प्रयत्न चांगला होता, एफर्ट चांगला राहिला, मात्र एकाच ऍक्शननं जर चेंडू उचलून फेकला असता तर रनआउटची संधी प्राप्त करू शकले असते. तसं घडलं नाही आणि षटक दुसरं समाप्त झालं. धावसंख्येचा विचार केला तर धावपळकावरती 21 धावा. या षटकामध्ये चौकार जरी आला असला तरी धावा आल्या त्या फक्त 6. इकॉनॉमिकल हे षटक राहिलं आणि आता आवश्यकतेचा जर विचार केला तर अजूनही 16 धावसंख्येची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत ते आता 18 चेंडू. 18 चेंडू आणि गरज असेल ती 16 धावसंख्येची. अगदी धावसंख्येपेक्षा चेंडू जरा जास्त आहेत आपण पाहतोय. मात्र नेहमीच आम्ही म्हणतो की लो स्कोरिंग सामना अंतिम क्षणापर्यंत रंगताना पाहायला मिळतो, तसा हा सामना पाहायला मिळेल का? येस, 3 षटक शिल्लक आहेत आतापर्यंत. 2 षटकाचा खेळ पाहिला आपण. 10.50च्या सरासरीनं धावा 21 धावपळकावरती. पहिल्या षटकामध्ये बोलबाला राहिला तो फलंदाजांचा आणि दुसऱ्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाचं वर्चस्व राहिलं. कमबॅक करण्याचा प्रयत्न आपण मधुकर म्हात्रे यांचा देखील पाहिला. षटक क्रमांक 3 आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजसाठी 3रं षटक हाताळण्यासाठी प्रदीप म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. संदीप म्हात्रे आणि विलाजी यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये आहेत. किमान एखादी विकेट हॅट्रिक जर आली तर मॅच मध्ये रंग आपल्याला पाहायला मिळेल, मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळेल. मात्र तसा काही कारनामा गोलंदाजांना करावा लागेल. यस, जो काही आक्षेप असेल तर तो आपण ऑन फील्ड फिल्डर विचारू शकतो किंवा बॅट्समन विचारू शकतो. पहिल्या कक्षातून आपण यायचं नाही, ही सूचना आयोजनकर्त्यांच्या वतीनं. चांगला चेंडू ऑनसाईडला मिड विकेटच्या दिशेनं चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत सिंगल. मॅच मध्ये अजूनही आव्हान दोन्ही टीमचं कायम आहे. याचं कारण की एका बाजूनं लढाऊपणा आपल्याला पाहायला मिळतो, तो बचाव करत असताना देवीचा पडा ह्या टीम कडनं देखील. कारण की 40+ क्रिकेट आहे. अंतिम क्षणापर्यंत टक्कर ही दोन्ही बाजूनं दिली जाते. कारण की पहिल्या षटकात पॉवर प्लेचं जे प्रतिबंध होतं तिथे धावा जरूर आल्या, मात्र आता प्रतिबंध दूर झालाय. आता क्षेत्ररक्षण सजवू शकता. इथे देखील चांगला चेंडू ऑफ साईडला ऑफ ड्राईव्हचा हा फटका डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. स्वीपर कव्हर तैनात होतं. इथे देखील धाव एकच प्राप्त होईल. सिंगल डबल अंतिम टप्प्यापर्यंत हा सामना जाईल असं चित्र मैदानामध्ये आपण पाहतोय. आणि की ह्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 2 मध्ये 2 धावा आल्यात. एकंदरीत धावसंख्या
23 या आकड्यावरती. अतिशय चांगलं वातावरण क्रिकेटसाठी पूरक आणि पोषक असं वातावरण आपण पाहतोय. दोन्ही आयोजनकर्त्यांचं मनापासून आपण कौतुक करू की एक चांगली स्पर्धा, एक चांगली पर्वणी सर्व क्रिकेट चाहत्यांसाठी आणि क्रिकेट स्पर्धकांसाठी. चांगला चेंडू, तेज तर्रा चेंडू, अगदी पॅटर्न पॅड मधनं चेंडू निघून जातोय आणि डॉट चेंडूनं मात्र स्फूर्ती आणि डॉट चेंडूनं उत्साह, आत्मविश्वास दुणावताना पाहायला मिळतो. तो डिफेंड करणारा देवीचा पाडा या टीमचा. प्रयत्न केले जात आहेत. जरी धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट कमी असली तर देखील गोलंदाजी हा आमचा प्रमुख पक्ष आहे, मुख्य अस्त्र आहे ते दाखवत असताना. चांगला चेंडू, सरळ यष्टांचा वेध घेतलाय, त्रिफलाचीच्या माध्यमातून पाठवलंय फलंदाज सुनील भोईरला देखील माघारी. मात्र पलटवार आपल्याला पाहायला मिळतो तो देवीचा पाडा टीम कडनं. अपेक्षा होती आणि त्याच प्रकारची गोलंदाजी. अजूनही सामना सोडला नाहीये, अजूनही या मॅच मध्ये मात्र प्रयत्न केले जात आहेत ते देवीचा पाडा टीम कडनं. कारण की या षटकामध्ये आतापर्यंत धावा फक्त 2 खर्च केल्यात. आता समीकरणाचा जर विचार केला तर स्कोर कार्ड वरती धावसंख्या 23 पाहायला मिळते, लक्ष 37 आहे, म्हणजे अजूनही 14 धावसंख्येची आवश्यकता. आणि इथनं जर चेंडूंचा विचार केला तर चेंडू देखील 14 शिल्लक राहिले. रन बॉल हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला चेंडू, फटका देखील चांगला आहे. चेंडू जाईल तो डीप मध्ये, लॉंग ऑफला, आणि फिल्डिंग होईल तोपर्यंत धाव 1 प्राप्त होईल. आता सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाच्या फलंदाज आपण पाहतोय संदीप पाटील, एक ज्युनियर आणि एक सिनियर असे. यस, संदीप आत्माराम पाटील आणि संदीप शंकर पाटील असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अपेक्षा दोघांकडनं आहे, कारण की टॉप ऑर्डरचे 5 फलंदाज नेहमी टीमसाठी चांगलं योगदान देतात. मात्र आता आघाडीचे फलंदाज माघारी परतलेत, आता जबाबदारी दोघांवरती आहे. यस, दोन्ही प्लेयर हे लेदर क्रिकेट खेळतात, लेदर क्रिकेटचे धडे गिरवलेत आणि ते 2 प्लेयर मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका, अगदी तास आपण पाहू शकाल ज्या प्रकारे त्यांचे फटके आपण पाहतोय. अगदी बॉडी बॅलन्स, हँड कोऑर्डिनेशन या साऱ्या गोष्टी व्यवस्थित आपल्याला पाहायला मिळतात. अलॉंग द कार्पेट त्यांना देखील माहित आहे रन बॉल हे समीकरण आहे. इथनं सिंगल डबलनं विजयाच्या अगदी समीप जाण्याचा प्रयत्न टीम सागावचा देखील आपण पाहतोय. म्हणजे चुरस दोन्ही बाजूने पाहायला मिळतात, टक्कर दोन्ही बाजूने आपण पाहतोय. धावा 2 प्राप्त झाल्या. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावर 26 पाहायला मिळतं. षटक 3रं समाप्त झालंय. उर्वरित समीकरण आता मात्र गरज असेल ती येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता. खरे तर 2 जे मुख्य आयोजनकर्ता आहेत या स्पर्धेचे जनक, त्यांचं हे गुणगौरव गीत आपण पाहतोय. खरं तर ज्या प्रकारची ह्या स्पर्धेची सर्वांनी वाट पाहिली होती त्याच प्रकारची हे एक सुरेख स्पर्धा आपण पाहतोय. मॅचची जर स्थिती आपण पाहिली तर सध्याच्या घडीला 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 11ची आवश्यकता. मॅच रंगली आहे. 12 चेंडू 11ची गरज आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मधुकर म्हात्रे. ज्या गोलंदाजाने ह्या मॅच मध्ये प्राण ओतलाय तो गोलंदाज वन्स अगेन आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटक आणि 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य आणि एका गोलंदाजाला मुभा 2 षटक फेकण्याची आणि तो कोटा पूर्ण करत असताना मधुकर म्हात्रे राईट मोड विकेटनं चांगला चेंडू आडव्या बॅटनं टर्न करण्यात आला. चेंडू मिड विकेटला, जिथे क्षेत्ररक्षक आहेत 1 धाव तर पूर्ण केली आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल, कारण की फिल्डिंग चांगली झाली. थ्रोफेकी जरूर थोडी खराब झाली होती. बॅकअप आपण पाहतो. टीम स्पिरिट आता सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो तो देवीचा पाडाचा.
एका बाजूला शांत डोक्यानं क्रिकेट सागाव संघ देखील दाखवतोय, त्यांना देखील माहित आहे विकेट आपल्या हातामध्ये आहेत तोपर्यंत आपण देखील मॅच जिंकू शकतो, आत्मविश्वास त्यांचा देखील पाहायला मिळतोय. मात्र एका बाजूला प्रयत्न परिश्रम आपण पाहतोय ते देवीचा पाडा टीमचे. राईट मोर द विकेटचा हा चेंडू सॉफ्ट हँड न बॉलर बॅक ड्राईव्ह तू माय जरूर कॉल होता, मात्र हा कॉल अंगलाट आलाय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये सीनियर संदीप पाटील यांना परतावं लागतंय. धक्का लागतोय तो तिसरा. आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालेत. आता नवीन फलंदाज युवराज पाटील मैदानाच्या आतमध्ये. मॅच काय रंगली आहे, ज्या प्रकारची अपेक्षा होती. दोन बंधुराज आता मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला युवराज पाटील आणि साथीनं संदीप पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या प्रकारच्या मॅचची अपेक्षा प्रेक्षक वर्गाकडून केली जाते तशीच मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगला चेंडू, फटका देखील लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग. 40+ जरी झालो असलो तरी देखील आमच्यामध्ये किती स्फूर्ती किती स्पार्क आहे ते दाखवत असताना खेळाडू इनफिल्ड मध्ये आपण पाहतोय. 2 तर कंप्लीट केल्या, तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न करतायत की काय, आणि 2च्या मदतीने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल ते आता 29 वरती. गरज असेल ती आता 8 धावसंख्येची. या षटकाचा विचार केला तर या षटकातील चेंडू 3 समाप्त झालेत, म्हणजे 9 चेंडू आणि 8 धावसंख्येची आवश्यकता. अजूनही मॅच संपली नाही, दोन्ही संघांसाठी मॅच ऑन आहे. इथनं 1-2 डॉट चेंडू 1-2 विकेट या मॅच मध्ये वापसी पाहायला मिळेल देवीचा पाडाची. मात्र इथनं एखादा मोठा फटका जर आला तर ही मॅच फिनिश होऊ शकते, या मॅचची हवा काढली जाईल. मात्र त्यासाठी एका फटक्याची अपेक्षा असेल ती पाठलाग करत असताना टीम सागावला. चांगला चेंडू सॉफ्ट हँडनं अंतिम क्षणापर्यंत सिंगल डबलनं हे लक्ष पूर्ण करायचं आहे. हा आत्मविश्वास सध्याच्या घडीला टीम सागावच्या फलंदाजांचा आपण पाहतोय. 1 येईल आणि 1च्या मदतीनं धावफलक 30 वरती. गरज आता 7 धावसंख्येची आणि चेंडू शिल्लक आहेत ते 8 चेंडू. कट टू कट फाईट मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षक देखील जागच्या जागी उभे राहिलेत आणि त्यांच्यामध्ये चर्चा पाहायला मिळते की सिंगल डबलनं विजय प्राप्त होईल का. अंतिम टप्प्यामध्ये प्रेशर वाढू शकतो, अशा मुवमेंटला खराब क्षेत्ररक्षण. यस, ही चुकी आहे. खरं तर एकतर धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट कमी आहे. बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव पंचांकडनं इशारा येतोय, कारण की धाव कशी आली गुणसंख्या लेखकाला नमूद करण्यासाठी पंचांचा इशारा हा महत्वाचा असतो आणि तेच दाखवतात. एक सिंगल आली, ही सिंगल डोकेदुखी ठरू शकते, कारण की एका बाजूला जीव ओतला जातो गोलंदाजाकडनं ही मॅच वाचवण्यासाठी, तर क्षेत्ररक्षणाची साथ तितकीच महत्वाची असेल. आता गरज असेल ती 6 धावसंख्येची आणि चेंडू शिल्लक आहेत ते 7 चेंडू. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. हा चेंडू महत्वाचा असेल. किमान अंतिम षटकामध्ये अंतिम गोलंदाजाला बचाव करण्यासाठी 6 धावा या गरजेच्या असतील. या बॉलवर एखादा जर प्रहार आला तर मॅच झुकेल ती टीम सागावच्या बाजूनं. या बॉलवर विकेट आला तर अशा अपेक्षा उंचावेल ती देवीचा पाडा टीमची देखील. इथे फटका तर लाजवाब आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक अगदी सीमा रेषेपासून जवळजवळ 4 ते 5 पावलं पुढे आहे. याचं कारण की प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज सिंगल डबलनं टार्गेटच्या नजदीक येत आहेत. अशा मुवमेंटला अगदी फील्ड प्लेसमेंट अटॅकिंग आपल्याला पाहायला मिळते. धाव 1 प्राप्त झाली आणि उरलेले समीकरण येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 5 धावसंख्येची. यस, आता सध्याच्या घडीला नवनाथ मात्रे एक जादुई गोलंदाज. मागील जर इतिहासाचा आढावा घेतला तर नेहमीच या गोलंदाजानं संघाला आवश्यकता असताना 4-5 अशा धावा वाचवल्यात. आता देखील गरज आहे 5 धावसंख्या त्याला वाचवायची आहे.
जी चमकदार कामगिरी त्यांनी केली त्या कामगिरीची पुनरावृत्ती या मॅच मध्ये त्यांना करावी लागेल. तर एका बाजूला शांत डोक्यानं जवळजवळ डोक्यावरती बर्फ ठेवून केली करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण युवराज पाटील आणि साथीनं संदीप पाटीलांना पाहतो. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ते 5 धावसंख्येची. मॅच रंगली आहे. पहिल्या षटकामध्ये 15 आल्यानंतर असं वाटलं होतं की 3 ते 4 षटकामध्ये मॅच फिनिश होईल, परंतु एका बाजूनं प्रयत्नांची पराकाष्ठा दाखवत असताना देवीचा पाडा संघ पाहायला मिळतो. शेवटचे 6 चेंडू आणि गरज असेल ती 5 धावसंख्येची. पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल प्रहार केला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून विजयाचा षटकार आणि विजयाचा शंखनाद केलाय आणि या षटकारानं सामना जिंकलाय. संदीप पाटीलला हा षटकार टोकला आणि सामना फिनिश केलाय. जे काही इरादे बनवले होते देवीचा पाडानं त्याच्यावरती पाणी फेडलंय. हाडलक देवीचा पाडा संघ. एका बाजूला खूप खूप अभिनंदन सागाव संघाचं. तर ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चे साथी गुणसंख्या लेखक आम्हाला दर्शवतील की ज्या खेळाडूंना चांगला परफॉर्मन्स केला आणि शेवटपर्यंत मॅच आपल्या बाजूने झुकवली. वेल प्लेड टीम सागाव, खूप खूप अभिनंदन. तर या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल मनापासून आभार देवीचा पाडा. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सिनियर संदीप पाटील ज्यांनी षटक 2 फेकली आणि फक्त धावा 10 खर्च केल्या आणि 2 विकेट त्यानं प्राप्त केले. बॅटिंग करत असताना देखील